नमस्कार, आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन हॉटेलसारखी कुर्मापुरी। त्यासाठी बघा, एक बाउलमध्ये आपण मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, एकदम थोडा रवा घेतलेला आहे, पाऊण वाटी, थोडंसं चवीनुसार मीठ, एकदम चिमूटभर सोडा आणि गरम तेल। हे सर्व आपण घट्ट मळून घेऊ। हे आपण मळून घेतलेलं आहे, हे आता आपण बाउलमध्ये ठेवू। आता आपण कुर्मा भाजी बनवायला घेऊ। आता तेल टाकून घेऊ, मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा भाजलेला आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेऊ, आलं लसूण पेस्ट, तीळ घेतलेला आहे, खोबरे, जिरे, तीळ हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण हे पॅन मध्ये घालून घेऊ। हे 2 ते 3 मिनिटं छान असं भाजून घेऊ। हळद, कलर येण्यासाठी बीट किसलेला घेतलेला आहे, कांदा, लसूण, चटणी, गरम मसाला, काश्मीरी पूड हे सर्व मिक्स करून घेऊ। शिजलेला मटार, शिजवून बारीक केलेला बटाटा, थोडीशी हिंग, गरम केलेलं पाणी, चवीनुसार मीठ, कस्तुरी मेथी। याला कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊ। बटर, थोडीशी कोथिंबीर। आता आपण पुऱ्या बनवून घेऊ। आपल्या हव्या त्या साईजमध्ये आपण बनवून घेऊ शकतो। तेल गरम झालेलं आहे, आता आपण पुऱ्या तळून घेऊ। दोन्ही साईडने तळून घेतलेले आहेत। आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊ। अशा पद्धतीने आपली महाराष्ट्रीयन हॉटेलसारखी कुर्मापुरी तयार झालेली आहे। धन्यवाद।